परबनगर येथील श्री गुरुदेव दत्त मंदिरात रोपे महोत्सव 2025 निमित्त आयोजित द्वितीय सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ मोठ्या उत्साहात सुरू आहे। हा धार्मिक सोहळा 25 ऑक्टोबर पासून 31 ऑक्टोबर पर्यंत पार पडणार असून प्रसिद्ध कथाकार वेदमूर्ती पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी नाशिक यांच्या जिवंत भावस्पर्शी आणि प्रेरणादायी वाणीतून कथा सादर केली जाते। पाचव्या दिवशीच्या कथेत श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला। श्रीकृष्ण जन्माचा प्रसंग साकारताना संपूर्ण मंदिर परिसर नंदघर आनंद भयो जय कन्हैया लाल की या घोषणांनी दुमदुमून गेला। भगरे गुरुजींनी भगवान श्रीकृष्णाच्या अवताराचे महत्त्व आणि त्यामागील आध्यात्मिक अर्थ आपल्या प्रभावी शैलीतून मांडलाय। भाविकांनी आरती, नृत्य आणि भजनांमधून आनंदोत्सव साजरा केला। आज या ज्ञान यज्ञाचा 6वा दिवस असून परिसरात अजूनही भक्तिमय आणि आनंददायी वातावरण अनुभवायला मिळत आहे। भगवत गीता आणि श्रीमद भागवत पुराणातील विविध प्रसंगाचे मनोवेधक वर्णन ऐकण्यासाठी भाविक दररोज संध्याकाळी मोठ्या संख्येने हजेरी लावतात। या धार्मिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गुरुजी दिलीप दत्तात्रय पाठक, जयाजी रामचंद्रराव भोसले, विनोद सुमंतराव पाठक, समीर अरविंद पाठक, गजानन परशुराम पंत उरेकर, कृष्णाजी काळू दशपुते, गणेश संतोष पाटील, विजय राजाराम साने, अशोक श्रावण सोनजे, वासुदेव दामोदर सोनार, सुरेश श्रीराम महाजन आणि जयंत गणेश दामले यांचे विशेष सहकार्य लाभले। या भागवत कथा सप्ताहाचा समारोप 31 ऑक्टोबर रोजी पूजन, आरती आणि महाप्रसाद वितरणाने होणार असून भाविकांनी या पवित्र ज्ञान यज्ञात सहभागी होऊन आध्यात्मिक लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले। माहूरला जातात म्हणून कावड घेऊन माहूरला आले, कावड ठेवली। आज फारच फिरून राहिले आहे ना, काय म्हणजे काय कृष्ण जन्म म्हणून काही आहे का काय म्हणजे त्यांना माहिती की काय आज कृष्ण जन्म आहे वगैरे। तर झालं असं की माहूर निद्रेला आवरितो, माहूरला गेले, कावड उतरवली आणि दत्तगुरूंना निवेदन केलं। दत्तगुरूंना असं सांगितलं की जोपर्यंत मी सहस्रार्जुनचा वध करत नाही तोपर्यंत वडिलांच्या चितेला अग्नी देणार नाही अशी मी प्रतिज्ञा घेतली आहे आणि माझा विजय व्हावा असा तुम्ही मला आशीर्वाद द्या। सगळी घटना ऐकल्यानंतर दत्तगुरूंनी विजयी भव, यशस्वी भव म्हणून सांगितलं आणि मग सांगितलं माझ्या मातेला तुमच्या इथे ठेवून जात आहे, तिचं मात्र रक्षण करा। त्याप्रमाणे मातेला तिथे ठेवलं। आईची आठवण आली आणि जोर जोराने हंबरडा फोडला, आई आई आई, मी तुमच्याकडे ठेवून गेलो होतो आईला, माझ्या मातेला, कुठे माझी आई। दत्तगुरूंची इच्छा नव्हती खरं, पण यांचा आलाप विलाप ऐकल्यानंतर मात्र त्यांनी डोंगराकडे हात केला। काय बघितलं, 2 डोंगर जिथे संपतात तिथून माता वरती येत होती मंडळी, आणि जिथून ती माता वरती येत होती नेमकं माय लेकाचं दोघांची नजरानजर झाली। तर माय फक्त एवढीच वरती आली होती, फक्त मुखवटात आला होता आणि दोघांची नजरानजर झाली। माय तिथेच थांबून गेली, म्हणून शक्तीपीठ कावड तयार केली। कावडीच्या एका भागामध्ये वडिलांच्या शरीराचे तुकडे सगळे जमा केले, शोधले, कावडीच्या एका भागामध्ये ठेवले आणि कावडीच्या दुसऱ्या। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।